नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. नमस्कार. आज 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. तर आपल्याकडे काही नोंदी आहेत, काही लेख आहेत, त्यात या दिवसाचं महत्त्व आणि वाघांविषयीची काही इंटरेस्टिंग माहिती आहे. हो, नक्कीच. तर या माहितीच्या आधारावर आज आपण जरा बोलूया. सुरुवात अशी करू की हा दिवस म्हणजे कधी आणि का सुरू झाला. हो, ही चांगली सुरुवात आहे. तर जी माहिती आहे आपल्याकडे त्यानुसार आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची सुरुवात झाली 2010 साली. 2010 मध्ये. हो, रशियामध्ये सेंट पीटर्सबर्गला एक व्याघ्र परिषद झाली होती आणि तेव्हा ना जगात वाघांची संख्या खूपच कमी झाली होती. म्हणजे अगदी चिंताजनक होती परिस्थिती. अच्छा, म्हणजे जवळपास आता 14 वर्ष झाली याला. या परिषदेचा मग मुख्य उद्देश काय होता? मुख्य उद्देश होता की वाघांचे जे नैसर्गिक अधिवास आहेत, म्हणजे त्यांची राहायची ठिकाणं, त्यांचं संरक्षण करायचं. आणि एक टार्गेट ठेवलं होतं की 2020 पर्यंत जंगली वाघांची संख्या दुप्पट करायची. अरे वा. हो, यात 13 देश सहभागी होते जिथे वाघ आढळतात आणि त्यांनी मिळून हा संकल्प केला होता. तर हा दिवस म्हणजे एक प्रकारे त्या संकल्पाची आठवण आहे. आणि अर्थातच वाघांच्या संवर्धनाची गरज किती आहे हे सतत आठवण करून देण्यासाठी. हे खरंच महत्वाचं आहे. म्हणजे केवळ जनजागृती नाही, तर एक प्रॉपर ॲक्शन प्लॅन होता म्हणायला हवा. अगदी. आता वाघांबद्दल बोलूया. आपल्या स्रोतांमध्ये काहीतरी अशी माहिती आहे जी सहसा लोकांना माहीत नसते असं कळलंय. हो, बरोबर. आपल्याला वाटतं की वाघांबद्दल आपल्याला सगळं माहीत आहे, पण काही गोष्टी खरंच आश्चर्यचकित करतात. जसं की उदाहरणार्थ, एका अभ्यासात असं वाचलं की प्रत्येक वाघाची जी डरकाळी असते ना, तिचा आवाज युनिक असतो. काय सांगताय? हो, म्हणजे अगदी माणसाच्या आवाजासारखा किंवा फिंगरप्रिंट सारखा. याचा अर्थ वाघ एकमेकांना आवाजावरून ओळखू शकतात. अरे वा. हे तर कमाल आहे. म्हणजे त्यांची डरकाळी फक्त भीतीदायक नसते, तर ती त्यांची ओळख पण असते म्हणायची. अगदी. आहे की नाही? इंटरेस्टिंग. खूपच. अजून काही? आणखी एक गोष्ट म्हणजे वाघ आणि पाणी. म्हणजे काही नोंदी असं सांगतात की वाघ खूप चांगले पोहणारे असतात. हो का? हो, ते अगदी सहज अनेक किलोमीटर पोहू शकतात. कधी कधी शिकार करण्यासाठी किंवा समजा एखादं बेट असेल तर तिथून दुसऱ्या बेटावर जायला सुद्धा ते पाण्यातनं जातात. अच्छा. म्हणजे इतर ज्या मोठ्या मांजरी आहेत ना, त्यांच्या तुलनेत वाघांना पाणी जास्त आवडतं असं दिसतं. म्हणून पाण्यातला वाघ असं म्हणतात वाटतं. त्यांच्या ताकदीबरोबरच त्यांच्या अशा काही सवयी आहेत ज्या त्यांना खास बनवतात. बरोबर. पण या सगळ्या माहितीचा संबंध आज जे प्रयत्न चालू आहेत संवर्धनाचे, त्याच्याशी कसा जोडायचा? नक्कीच जोडता येतो. म्हणजे बघा, वाघांच्या अशा सवयी जर आपल्याला समजल्या तर त्यांच्या अधिवासाच्या गरजा काय आहेत हे जास्त स्पष्ट होतं. हो, बरोबर. जसं की त्यांना पोहायला आवडतं, याचा अर्थ त्यांच्या अधिवासात नदी, तलाव असे पाण्याचे स्रोत किती महत्वाचे आहेत हे कळतं. किंवा त्यांच्या हालचाली समजून घेण्यासाठी कॉरिडॉरचं महत्त्व कळतं. म्हणजे 2 जंगलांना जोडणारे मार्ग. वाघांची संख्या वाढवणं हे एक ध्येय आहेच, पण ती संख्या अनुवांशिकदृष्ट्या पण निरोगी असायला हवी ना. हो. तरी म्हणजे वाघ वाचवणं हे फक्त एका प्राण्याला वाचवणं नाहीये. नाही, अजिबात नाही. तर ती पूर्ण इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच. वाघ हा काय म्हणतात त्याला, अम्ब्रेला स्पीसीज मानला जातो. अम्ब्रेला स्पीसीज. हो, म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी आपण जी पावलं उचलतो त्याचा फायदा आपोआपच त्या जंगलातल्या इतर अनेक प्राण्यांना आणि वनस्पतींना पण मिळतो. त्यांच्यासाठी पण ते एक संरक्षण कवच ठरतं. समजलं. तर आजच्या चर्चेतून आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचा उद्देश काय आहे, त्याची सुरुवात कशी झाली आणि वाघांविषयीची काही अनोखी माहिती पण मिळाली. हो. आणि त्याचबरोबर हे संवर्धनाचे प्रयत्न किती गुंतागुंतीचे आहेत पण किती आवश्यक आहेत हेही स्पष्ट झालं. हो, आणि हे सगळं ऐकल्यावर विचार येतो की आपण निसर्गाची ही जी भव्य निर्मिती आहे, म्हणजे हे वाघ यांच्यासोबत आपण कसं एकत्र राहू शकतो. बरोबर. म्हणजे त्यांना त्यांच्या नैसर्गिक घरात सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त सरकार किंवा संस्था पुरेशा नाहीत. आपण सगळे मिळून अजून काय करू शकतो हा प्रश्न आहे. अगदी. हाच विचार घेऊन आजची ही चर्चा आपण इथेच संपूया. व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.